मराठी विश्व संमेलन 2025 आज फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आहे आणि माझ्या तुम्ही पाठीमागे आता पाहू शकता की भव्य दिव्य असा मंडप करून जय्यत तयारी केलेली आहे आणि या मंडपाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच विश्व मराठी संमेलन 2025 हे नाव देण्यात आले आणि माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता एकीकडे प्रदर्शन आणि म्हणजे पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री होते आणि याचबरोबर इथे वेगवेगळे देखावे सुद्धा करण्यात आले। मराठी भाषेचे संवर्धन व जगभर प्रसिद्ध व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 रोजी या कालावधीमध्ये विश्व मराठी संमेलनाची तयारी आयोजित करण्यात आली होती। यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा ही विश्व मराठी संमेलनाची या मध्यवर्ती संकल्पना असूनही या अनुषंगाने या कालावधीत विविध भाषाविषयक कार्यक्रमाचे आयोजनही आज करण्यात आले आहे। या संमेलनात मराठी संस्कृत व मराठी भाषा याबाबतच चर्चासत्रे व मराठी संस्कृतामध्ये प्रदर्शन करण्यात येणार आहेत आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांची हजेरी असणार आहे। काय सांगाल एकंदरीत की पुस्तकांबद्दल काय वाटतं आणि प्रतिसाद कसा वाटतो या कार्यक्रमाला तुम्हाला? छान आहे। पुस्तकं म्हणजे बालसाहित्य आहे, वेगवेगळे आत्मचरित्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत आणि प्रतिसाद पण चांगला दिसत आहे या ठिकाणी विश्व मराठी संमेलनामध्ये। अतिशय चांगल्या प्रकारे हे आयोजन झालेलं आहे पुणे नगरीमध्ये। बरं बरं। आता एकंदरीत तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कसं वाटतं पाहून? खूप छान आनंद वाटतोय। एवढी सारी पुस्तकं पाहायला मिळतात, एकत्र कुठे पाहायला मिळत नाहीत आणि डिस्काउंटवरही मिळतात। मी शिक्षिका आहे आणि मुलांसाठी कोणती पुस्तकं आवश्यक आहेत ते पाहून आम्ही खरेदी करत आहोत। प्रतिसाद तर चांगला आहे सर आणि इथलं नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे। अच्छा हां। आणि म्हणजे इथे विद्यार्थी पालक वगैरे विद्यार्थी पालक आणि बाहेरून येणारा जे लोक आहेत त्यांचा पण चांगला प्रतिसाद आहे सर। अच्छा, काय वाटतं अशा वारंवार अशी संमेलनं झाली पाहिजे? नक्कीच सर, याच्या अगोदरही चांगला आम्हाला अनुभव आला नाही, आता चांगला अनुभव आहे। एकंदरीत असं म्हणतात की आता ही 21वी पिढी आहे, 21वे शतक आहे आणि मोबाईलच्या बाहेर विद्यार्थी येत नाहीत, मुलं येत नाही। तसं काय नाहीये सर, भरपूर मुलं वाचतात, भरपूर पुस्तकं मराठी विकल्या जातात। अच्छा, एकंदरीत प्रतिसाद चांगला उत्तम। तर एकंदरीत आपण पालकांशी चर्चा केली की एकंदरीत विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे पुस्तकं जे आहेत, जे चरित्र आहेत, बाल साहित्य आहेत, तर या गोष्टी विद्यार्थ्यांनाही कळाल्या पाहिजे। सो त्यासाठी अशी प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे, अशा कार्यक्रम पुन्हा अरेंज केले पाहिजे असे पालकाच्या वतीने, शिक्षकांच्या वतीने सांगितलं गेलं आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।